गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. या जगातले मनुष्याचे शब्द फेल ठरू शकतात, मनुष्याचा अनुभव फेल होऊ शकतो, परंतु देवाचं वचन हे कधीच फेल होऊ शकत नाही. कारण येशू ख्रिस्त स्पष्ट बोलतो, या जगातली प्रत्येक गोष्ट संपल, आकाश आणि पृथ्वी टळेल, पण देवाचं वचन कधी टळणार नाही. आमेन, हालेलुया. जर आपण 2 तिमोथी 2:12 पौल जेलमधून आपला शिष्य किंवा आपला चर्चचा पास्टर तिमोथेला पत्र लिहून म्हणतो, जर आपण धीराने सोचतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू. राज्यकर्त्या व्यक्तीला महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याला धीराने सोसावं लागतं. तुम्हाला लगेचच्या लगेच राज्य मिळणार नाही, तुम्हाला प्रमोशन लगेचच्या लगेच मिळणार नाही, तुम्हाला त्या हुद्द्यावर जागा लगेचच्या लगेच मिळणार नाही. तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये धीराने सोसावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही प्रमोशनचं राज्य करताल, त्या जागेवरती राज्य करताल, त्या बिझनेसमध्ये राज्य करताल, त्या सेवेमध्ये राज्य करताल. हालेलुया. राज्य करण्यासाठी धीर हा गरजेचा आहे. मला सांगा, तुमच्या भविष्यासाठी आज तुम्ही जी खटपट करताय, कुठेतरी तुम्ही आज निराश होताय, विचार करताय कसं होईल, मला सांगू द्या, या ठिकाणामध्ये देखील स्वतःला हे वचन लागू करा, मी धीराने सोसणार, कारण येत्या दिवसामध्ये माझ्या भविष्यात मी राज्य करणार आहे. राज्य कोण करतात? जे राजपुत्र आणि राजकन्या आहेत. राज्य कोण करतात? ज्यांना अधिकार देण्यात आलेला आहे, आणि तुम्ही स्वर्गाचे लेकरं आहात, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे आणि तो अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे. आमेन, हालेलुया. स्वतःला कमी समजू नका. देवाने तुम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या बनवलेलं आहे. योहान 1:12 सांगतं, येशूवर विश्वास ठेवण्याच्या द्वारे तुम्ही स्वर्गीय देवाचे संतान झालेले आहात. आमेन. आम्ही राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्या देवाची लेकरं आहोत, तर आम्ही राज्य करते आहोत, राज्य करणार आहोत. पण सध्या परिस्थिती काही असो, धीराने गाडी जाऊ द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन हे सांगते की तो तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्ती पलीकडे होऊ देणार नाही. उलट तो म्हणतो की त्यातून बचावण्याचा तो उपाय देखील करेल. आमचा देव उपायही करतो आणि धीर धरण्यासाठी सहाय्यही करतो. आमेन. आम्ही मोशेचा धीर पाहत आहोत. मोशे याच्या जीवनामधल्या धीराने त्याचा काय लाभ केला, आणि त्याचा धीर त्यांनी धरल्यामुळं लाखो लोकांचा गुलामीतून सुटका झाली, आणि लाखो लोक फारोच्या गुलामीतून सुटून लाल समंदराला 2 हिस्स्यामध्ये वेगळं करून कोरड्या भूमीवर चालत जाऊन ते वचनदत्त देशामध्ये गेले. का? त्याच्या मागचं मूळ कारण मोशेचा धीर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा पण इस्रायल लोक अधीर झाले, आम्ही गणनाच्या पुस्तकातून पाहिलं की आगे साप पाठवण्यात आले. त्याच्या मागचं कारण हे होतं की लोकांचं मन अधीर झालं आणि ते कुरकुर करायला लागले. मानना त्यांना कंटाळवाणा वाटायला लागला, देवाचं वचन कंटाळवाणा वाटायला लागलं. अधीर मनाच्या लोकांना अग्निसर्पाने दंश केला आणि त्यांची प्रेतं रानात पडली. परंतु ज्यांनी धीराने सहन केलं, धीराने देवाकडे पाहिलं, ते यहोशुआ बरोबर यार्देन नदी पार करून यरियोपर्यंत गेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आम्ही मोशेच्या धीराकडे आता थोडं डीपमध्ये जाणार आहोत. इब्रिकारास पत्र 11 अध्याय आणि वचन 27. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिस्र देश सोडला, कारण जो देव अदृश्य स्वरूपात आहे, इनविजिबल फॉर्म मध्ये आहे, म्हणजे अदृश्य देवाला तो पाहत होता असं वचन सांगतं. काय सांगतं? अदृश्य देवाला पाहत असता त्यांनी धीर धरला. मला सांगू द्या, दृश्य स्वरूपात तुमचा मेडिकल रिपोर्ट काही असो, परंतु अदृश्य स्वरूपात मला व्याधीमुक्त करण्यासाठी ज्याने फटके खाल्ले आहे आणि त्याला बसलेल्या फटक्यांद्वारे मला आरोग्य आहे. आजारपणाचा रिपोर्ट दृश्य स्वरूपात आहे, परंतु आरोग्याचा रिपोर्ट देणारा अदृश्य स्वरूपात आहे. त्याच्याकडे पाहून धीर धरा, तर आरोग्य निश्चित मिळेल. हालेलुया,
प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे एक अशी दृष्टी होती की जो अदृश्य परमेश्वर लोकांना दिसत नव्हता, पण तो अदृश्य परमेश्वर जो मोशे बरोबर मित्राप्रमाणे बोलत होता, एक राजा त्याच्यावरती क्रोधिष्ठ होत होता जो दृश्य स्वरूपातला फारो होता, परंतु एक राजांचा राजा अदृश्य स्वरूपामध्ये होता, त्याला त्या फारोवरती विजय मिळवून देत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या समोर परिस्थिती दृश्य स्वरूपात काय आहे तिला पाहून दुःखी होऊ नका. त्या परिस्थितीला बदलणारा अदृश्य स्वरूपात आहे, जो काल आज युगानुयुग सारखा आहे, जो निश्चय जैवन करण्यास समर्थ आहे. आमेन, हालेलुया. या वचनाद्वारे तुमच्या नसरसांमध्ये ही आग धगधगू द्या, ही आग पेटती राहू द्या. थंडे होऊ नका, थंडगार होऊ नका, गरमागरम व्हा आणि आपल्या आतून ती आग पेटवा आणि म्हणा, मी दृश्य परिस्थितीला घाबर नाही, कारण दृश्य परिस्थितीवर विजय देण्यासाठी अदृश्य देव माझ्यामध्ये आहे. हालेलुया. बायबल सांगतं, राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिस्र सोडला. परंतु हाच मोशे ज्या वेळेला त्याच्या हातून एका मिस्री व्यक्तीचा मर्डर झाला, इस्रायल लोकांमध्ये तो गेला, ज्या वेळेला त्याला कळलं, तो 40 वर्षाचा झाला, प्रौढ झाला आणि त्याला कळालं मी मिस्रची संतान नाहीये, मी इस्रायलची संतान आहे. हे त्याला जेव्हा समजलं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या लोकांविषयी कळवळा आला, कारण तो बघत होता की आपले लोक गुलामीमध्ये आहेत, रात्रंदिवस विटा बनवत आहेत, रात्रंदिवस चिखल तुडवत आहे, रात्रंदिवस खायला मोताज आहे. अशा वाईट परिस्थितीमध्ये माझे लोक आहेत. ज्यावेळेस तो सज्ञान झाला, जब वो सयाना हो गया तब वो अपने लोगों के पास गया. आणि त्याला तिथं गेलं, पाहिलं तर एक मिस्री व्यक्ती इस्रायल व्यक्तीवरती अत्याचार करत असताना मोशेला इतका राग आला की त्याने त्या मिस्री व्यक्तीला मारलं आणि त्याला तिथंच गाडलं. आणि ही बातमी ज्या वेळेला त्या काळाचा जो फारो होता त्याला कळालं, तेव्हा निर्गमाचा 2रा अध्याय आणि वचन 15, एकच वचन वाचा. निर्गम 2:15. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. म्हणजे कोणती गोष्ट गेली? की मोशेने एका मिस्री व्यक्तीला ठार मारलं. आम्ही पाहतोय इब्री 11:27 सांगतं की मोशे राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिस्र देश सोडला. परंतु या ठिकाणामध्ये ज्या वेळेला तो 40 वर्षाचा होता, ज्यावेळेस त्याच्याकडून हा गुन्हा घडला, ज्या वेळेला त्याला कळलं फारोपर्यंत माझी बातमी पोहोचली, त्यावेळेला राजाच्या क्रोधाला घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला. एक समय होता, जगाच्या पद्धतीने त्या व्यक्तीला भगोडा म्हणतात, परंतु तो 40 वर्ष त्या मिद्यानामध्ये गेल्यानंतर त्या रानामधल्या स्ट्रगलमधून ज्यावेळेस तो गेला, त्या रानामध्ये 40 वर्ष देवाने त्याला ट्रेनिंग दिली. राजकुमार म्हणून मिस्रामध्ये होता, पण मिद्यानामध्ये मेंढपाळ म्हणून वनवन फिरायला लागला. मिद्यानाच्या अरण्यात, जंगलामध्ये, सिनाय पर्वतावर, होवे पर्वतावर, निम्नव्या ठिकाणामध्ये मेंढरांना घेऊन तो पर्वत चढायचा उतरायचा. कधी कधी दिवसाचं कडक ऊन, कधी कधी रात्रीची कडक थंडी, कधी कधी एकदम मुसळधार पाऊस. या सर्व गोष्टीने मोशे 40 वर्ष निबारगट्ट झाला. 40 वर्ष त्या प्रोसेसमध्ये तो गेला. 40 वर्षापूर्वी राजाच्या क्रोधाला घाबरून पळणारा 40 वर्षानंतर तो फारोला जाऊन म्हणतो, लेट माय पीपल गो, माझ्या लोकांना जाऊ दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला धीराने काही समय मिद्यानामध्ये काढावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही धीराने तो समय काढता, तो धीरच तुम्हाला बोलणेच देतो, तो धीरच तुम्हाला धैर्य देतो, ते धीरच तुम्हाला राजाच्या क्रोधाला न घाबरण्यासाठी देवाचं अलौकिक आक्रमक सामर्थ्य पुरवतो. त्याच्यासाठी काही लोक बनावटी धैर्य दाखवतात, बनावटी बोलणेच दाखवतात. समोरच्याने जरा थोडा आवाज वाढवला की लगेच दबतात. पण मोशे त्याच्यासमोर दबला नाही. मोशेने बनावटी जोर दाखवला नाही. 40 वर्ष तो आपल्या राजमहलामध्ये राजकुमाराचं जीवन जगला, पण 40 वर्ष त्यांनी अरण्यवास भोगला.
त्या अरण्यामध्ये त्याला कधी वाळलेल्या भाकरी खाव्या लागत होत्या, परंतु राजमहिलात असताना तो एकदम तुपामध्ये एकदम लसलसीत जेवण जेवत होता. परंतु 40 वर्ष ज्या लिडरशिपमध्ये देवाने चालवलं यासाठी, कारण पुढचे 40 वर्ष त्याला एकट्याला नाही, लोकांना अरण्यात घेऊन जायचं होतं. लोकांना अरण्यातून वचनदत्त देशात नेण्यासाठी तुम्हाला आणि मला कधी कधी त्या स्ट्रगलमधून जावं लागतं. म्हणून बायबल सांगतं धीर धरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. राजाच्या क्रोधाला घाबरून पळून गेलेला व्यक्ती आगामी फारोच्या समोर जाऊन म्हणतो माझ्या लोकांना जाऊ द्या. आणि तो फारो त्याला काय बोलला होता, थोडं ते एक वचन वाचूया. निर्गम 10:27-29. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, तो त्यांना जाऊ दे ना. फारो त्याला म्हणाला माझ्या पुढून चालता हो आणि सांभाळ. पुन्हा मला आपले तोंड दाखवू नको. तू आपले तोंड मला दाखविशील त्याच दिवशी तू मरशील. मोशे म्हणाला तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही. मोशेने स्पष्टपणे डिक्लेअर केलं की आता हा शेवटला टप्पा आहे, हा शेवटला टप्पा आहे. मला सांगू द्या, फारो नावाची भीती, फारो नावाचा दुष्ट तुमच्या संसारात, तुमच्या जीवनात, तुमच्या जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, कुटुंबामध्ये, सेवेमध्ये जो डरकाळी फोडत आहे, त्याला आज विश्वासाने सांगा तुझा माझा आजचा शेवटचा सामना आहे. कारण उद्यापासून तुझं तोंड मला दिसणार नाहीये, कारण देव तुला माझ्यापासून दूर करणार आहे. ही परिस्थिती माझ्यापासून दूर जाणार आहे, ही समस्या माझ्यापासून दूर जाणार आहे, हा आजार माझ्यापासून माझा देव दूर करणार आहे. कारण मी धीराने सोचतो, कारण मला त्यांनी सांगितलेलं आहे या जगात क्लेश होतील, धीर धर, कारण मी जगाला जिंकलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. वाव. या ठिकाणामध्ये पहिल्यांदा 40 वर्षाचा असताना त्याला मिसर देश सोडून पळावं लागलं. परंतु ज्या वेळेला तो परिपक्व झाला, 80 वर्षाच्या लिडरशिपमध्ये आला, आणि त्यावेळेला त्यांनी फारोला खुलेआम चॅलेंज केलं. आणि चॅलेंज करून त्यांनी फारो समोर या गोष्टी बोलला. आणि 27 वचन सांगतं की त्या राजाच्या क्रोधाला न भिता त्यांनी विश्वासाने मिसर देश सोडला. प्रॉफिटिकली काय साऊंड करते वचन? मिसर म्हणजे आमचं जुनं जीवन. मिसर याचे 2 अर्थ निघतात, जुनं जीवन आणि गुलामी. तुमच्यासाठी कुठं ना कुठं आज परिस्थिती तुमच्यासमोर भयानक आहे, परंतु तुम्हाला विश्वासाने त्या परिस्थितीतून प्रार्थनापूर्वक बाहेर निघायचे. कदाचित छोटे मोठे व्यसनं असतील, कदाचित काही अशा गोष्टी असतील की जे सोडायची इच्छा होत नाहीये. तुम्ही एकाच वेळेला मिसरात आणि एकाच वेळेला इस्रायलमध्ये राहू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही मिसर सोडत नाही तोपर्यंत तुम्ही गुलामीतून बाहेर येऊ शकत नाही. कुठली एक देखील गोष्ट माझ्या जीवनात जुन्या जीवनाची नसावी, मग त्या जुन्या मनुष्याचा स्वभाव असावा किंवा जुनी संगती असावी की जी देवाला आवडत नाही, ती देवासाठी सोडणं गरजेचं आहे. देवाला न आवडणारा जो जुना स्वभाव आहे तो देखील मला सोडणं गरजेचं आहे. राजाच्या क्रोधाला न भिता मोशेने त्या रात्री डिक्लेअर करून टाकलं की आज आपण वलांडन सण सेलिब्रेट करणार आहे. फसका पर्व मनाकर, परमेश्वर हमें लेकर जाने वाला है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कधी कधी परिस्थितीला बघून घाबरतो. मला सांगू द्या, या जगाचं आलेल्या रिपोर्टचं, मृत्यूचं, कुठल्या मनुष्याचं भय बाळगू नका. भय बाळगायचं तर देवाचं भय बाळगा. बायबल सांगतं तो मोशे ऐन जवानीमध्ये, वास्तविक पाहायला जर गेलं तर मोशे जर तिथं थांबला असता त्याला असं काही झालं नसतं आणि कालांतराने आगामी फारो मोशे झाला असता. आगामी फारो मोशे झाला असता, ज्याचं उत्तम उदाहरण आपण आज पाहणार आहोत. मोशेने धीर धरला आणि मोशेला एक अद्भुत गोष्टी त्या 80 वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 40 वर्ष अरण्यामध्ये काढल्यानंतर त्याला दर्शन झालं. आणि ते दर्शन सगळ्यांना माहिती आहे.
अगदी झुडपातून देव त्याच्याशी बोलला, देवदूत सारखं त्याला सर्व प्रगट झालं. आणि याच मोशेविषयी इब्री पत्रामधला जो लेखक काही गोष्टी सांगतो, तर इब्री 11 आणि वचन 24 ते 26 मागचे 3 वचनं 27च्या अलीकडं, ही 3 वचनं लक्षपूर्वक ऐका. त्यांनी धीर धरला, पण त्याच्यापूर्वी काही गोष्टी त्यांनी क्रियाशील पद्धतीने केल्या, त्या समजून घेऊया आपण. मोशे प्रौढ झाल्यावर, मूसा सयाना होने के बाद 40 वर्षाचा झाल्यानंतर राजाच्या क्रोधाला भीक न घालता, राजाच्या क्रोधाला न घाबरता त्यांनी मिस्र देश सोडला. परंतु त्याच्या पूर्वी एक महत्त्वाची क्रिया आहे, ती म्हणजे काय? ज्या वेळेला त्याला कळालं या फारोच्या कन्येने मला त्या गवताच्या पेटाव्यातून बाहेर काढलं, म्हणून माझं नाव मोजेस ठेवण्यात आलं आणि मला हिने बाहेर काढलं, पण ही माझी आई नाही आहे. पण ज्या वेळेला त्याला कळालं की माझी आई एक इस्रायली आहे, माझ्या शरीरामध्ये मिस्राचं रक्त नाही आहे, माझ्या शरीरामध्ये जिवंत देवाची उपासना करणाऱ्या इस्रायल लोकांचं रक्त आहे, त्यावेळेला त्यांनी पहिले निर्णय काय घेतला माहिती आहे का? त्यांनी पहिले निर्णय घेतला फारोच्या कन्येचा पुत्र मनवण्याचं. त्या दिवसापासून मिस्रामध्ये त्याने नाकारलं. तुम्हाला आणि मला जर धीराने जीवन जगायचे, तर काही अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहे, त्याचा उघडपणे नकार केला पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज. मग मला अपमान मिळो, मला सन्मान मिळो, कुणी मला महत्त्व दे अगर ना दे, कुणी मला शिव्या शाप दे या कुणी मला आशीर्वाद दे, परंतु मी देवाच्या वचनाशी, देवाच्या योजनेशी, देवाच्या अंतःकरणाशी तडजोड करणार नाही. जे देवाला आवडत नाही, कारण जसं मोशेने फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचं नाकारलं, तसं तुम्ही आणि मी सुद्धा फारोची कन्या म्हणजे या जगातलं आकर्षण, या जगाची सर्व प्रकारची निरनिराळी गोष्ट, स्टाईल, निश्चित स्टाईल करा, पण स्टाईलला मर्यादा असली पाहिजे. त्याने फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचं नाकारलं, याचा अर्थ त्याने उघडपणे राजवाड्यामध्ये जाऊन तिला निश्चित म्हटलं असेल, मी तुझा रिस्पेक्ट करतो, मी तुझा आदर करतो, परंतु मी तुझ्या पोटी जन्म घेतला नाही आहे. जिच्या पोटी मी जन्म घेतला आहे ती जिवंत देवाची उपासना करणारी इस्रायली स्त्री आहे, जिचं नाव जोखबेत आहे. मी योगबेत आणि अमरामचा पुत्र आहे. आणि फारोची कन्या ही विवाहित नसताना तिने त्या मुलाला चांगलं वाटलं, सुंदर वाटलं म्हणून तिने त्याला वाढवलं, पुत्र संतान होती म्हणून वाढवलं. परंतु ज्यावेळी मला सांगू द्या, एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर कळते की तुम्ही या जगाचे नाही आहे, तर या जगाचा उघडपणे इन्कार करा आणि म्हणा मी या जगाचा नाही आहे, तर मी स्वर्गीय राज्याचा व्यक्ती आहे. हालेलुया. तुमचा पहिला इन्कार हा असला पाहिजे, मी या जगाचा नाही आहे. कारण येशू स्पष्ट म्हणतोय, तुम्ही या जगाचे नाही आहे, मी तुम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे. जगातल्या लोकांप्रमाणे वागू वर्तू नका, जगाच्या लोकांप्रमाणे त्यांच्या उत्सवामध्ये सहभागी होऊ नका, जगातल्या लोकांना आवडेल म्हणून त्यांना खुश वाटावं म्हणून त्यांच्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. कारण जसं मोशेने फारोच्या कन्येचा पुत्र होण्याचा नकार केला, तसंच तुम्ही देखील या जगामधल्या लोकांमधल्या त्या चुकीच्या गोष्टी ज्या देवाला आवडत नाही त्याचा उघडपणे इन्कार करा आणि सांगा, मी स्वर्गीय देवाचा पुत्र आणि स्वर्गीय देवाची कन्या आहे, ज्याला या गोष्टी आवडत नाही. हालेलुया. काही दिवस लोक मूर्ख म्हणतील, नो प्रॉब्लेम. काही लोक काहीतरी वेगळं एकदम तुम्हाला एकदम खूप धार्मिक म्हणतील, नो प्रॉब्लेम. मला जिथं जायचंय, मला जिथं अकाउंट द्यायचंय, मला त्याला खुश करायचंय. हालेलुया. मी ज्या गोष्टी करतो किंवा ज्या गोष्टी करते त्या गोष्टी देवाला आवडतात का, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मोशेस ज्या वेळेला मॅच्योर्ड झाला, मूसा जब सयाना हुआ, तो उसने पहला निर्णय लिया. फारो की कन्या को जाकर कहता है, मैं तेरा बेटा नहीं हूँ, तू मेरी माँ नहीं है, क्योंकि मेरी माँ जीवित परमेश्वर की उपासना करने वाले इस्राएली है, मैं उसका बेटा हूँ. पापाची क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. वाव. पहिले त्यांनी नकार दिला की मी फारोच्या कन्येचा पुत्र नाहीये. त्याला कदाचित त्या ठिकाणामध्ये काउन्सिलिंग करण्यात आलं असेल, कदाचित त्याच्यासमोर अनेक स्त्रिया आणून ठेवल्या असतील, अनेक कुमारिका आणून ठेवल्या असतील. अरे तू काय त्या लोकांच्या नादी लागले, देख तेरे सामने ऐशो आराम रखा हुआ है.
त्या काळामध्ये एखाद्या राजाला खुश करण्यासाठी, राजकुमाराला खुश करण्यासाठी, त्याला आपल्या राज्यात टिकून ठेवण्यासाठी, राजाला आपल्या राजकुमाराला मनमानी आपली करून घेण्यासाठी, त्याच्यासाठी हे प्रलोभन ठेवलं जायचं. आणि म्हणून इथे पापाचं क्षणिक सुख, पापाचं क्षणिक सुख कुठलं हो? एक क्षणाचं सुख म्हणजे जे शारीरिक पापाचं सुख, ते पापाचं क्षणिक सुख याचा आनंद घेण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्यांनी पसंत करून घेतले. हालेलुया. माझी चॉईस काय? जो धीराने चालतो ना, तो धीराने चालणारा व्यक्ती पहिली गोष्ट या जगाला सांगतो, मी या जगाचा नाही आहे, मी स्वर्गाचा आहे. दुसरी गोष्ट, तो जगातल्या लोकांबरोबर पापाचं क्षणिक सुख भोगण्यासाठी जे जगातले लोक धावपळ करत आहे, तो त्या पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर प्रार्थनेत येतो. आज एक रहस्य तुमच्या समोर ठेवू इच्छितो. पुढं काय सांगतं वचन 26? ख्रिस्ता प्रित्यार्थ विटंबना सोसणे, विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले. हालेलुया. कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आमेन. हालेलुया. इथे एक तुलना केली तरी तुलना, त्या तुलनेमध्ये काय माहिती का, एका पारड्यामध्ये निंदा आहे, एका पारड्यामध्ये विटंबना आहे. आणि ती विटंबना केली म्हणजे त्या व्यक्तीला तुच्छ लेखलं किंवा त्या गोष्टीला तुच्छ लेखलं. बायबल या ठिकाणामध्ये सांगते की मोशेने 2 पारडं होतं त्याच्याकडं. एक तुम्हाला थोडं जनरल नॉलेज म्हणून सांगतो. ज्या वेळेला मोशेने उघडपणे फारोच्या मुलीचा पुत्र होण्याचा नाकार केला, त्याच्यासमोर अनेक असे प्रलोभन होतं. पहिल्या सदीचा जो इतिहासकार होता जोसेफस, तो असं म्हणतोय की मोशेला अनेक गोष्टीचं प्रलोभन देण्यात आलं होतं. कारण योसेफाच्या काळामध्ये जो दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये सर्व जगातून लोक धान्य घ्यायला मिस्रात येत होते. जे पिरॅमिड्स बांधले त्याच्यामध्ये धान्य होतं. आज पण त्या पिरॅमिडमध्ये टॉप क्वालिटीचे एवढे मोठे मोठे गहू मिळालेत, जे योसेफाच्या काळात सांभाळून ठेवले होते. या गोष्टीमुळं, योसेफामुळं देवाने मिस्राला सुवर्ण युगामध्ये आशीर्वादित केलं. आणि ज्या वेळेला हा निर्णय मोशेने घेतला, ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना, मला चालल पण मला मिस्रातलं धन नको, त्यावेळेला मिस्रामध्ये किती धन होतं माहिती आहे का? इतिहासकार म्हणतात 80,000 टन सोनं होतं. किती सोनं होतं? मिस्रात 80,000 टन सोनं होतं. परंतु त्या 80,000 टन सोन्यापेक्षा त्यांनी ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना सहन केली. मोशे ख्रिस्ताच्या आधी किती हजार वर्षापूर्वी आहे? जवळजवळ 3,000 वर्ष, बरोबर? मोशेनंतर ख्रिस्त आला 3,000 वर्षांनी. ख्रिस्त येणार याची भविष्यवाणी मोशेनेही केली की देव तुमच्यासाठी आपल्या बांधवांमधून एक मसीहा पाठवणार आहे. ही भविष्यवाणी मोशेने केली. पण मला प्रश्न हा पडला की ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना, कारण आमच्या देवाची विटंबना झाली. त्याची दाढी उपटण्यात आली, त्याच्या तोंडावर बुक्क्या मारण्यात आले, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, पाणी मागताना त्याला आंब देण्यात आलं, त्याची थट्टा करण्यात आली, त्याला सर्व गावभर विवस्त्र फिरवण्यात आलं, त्याला यहुद्यांचा राजा म्हणून त्याच्यावरती थट्टा करण्यात आली, त्याचे वस्त्र वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आली होती, त्याची मजाक मस्करी करण्यात आली होती, त्याची विटंबना करण्यात आली होती. कधी? मोशेनंतर 3,000 वर्षानंतरची घटना आहे. परंतु या ठिकाणामध्ये ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना हा का बोलत आहे? येशू ख्रिस्त त्याला भेटला कधी? मग येशू ख्रिस्ताचे आणि त्याचं एन्काउंटर झालं कधी? या सर्व रहस्यमय गोष्टी आहेत. मोशेला भेटायला येणारा जो यहोवा आहे, तो यहोवाच येशू ख्रिस्त आहे. फक्त जुन्या करारामध्ये थोडेसे रोल वेगळे. जुन्या करारामध्ये एवढं रेव्हलेशन मिळत नव्हतं की माझ्याशी देव बोलतोय का देवदूत बोलतोय. पण ज्या ते शब्द बाहेर येतात तर त्या अधिकारामध्ये समजतं की देवदूत होता का देव होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना म्हणजे काय? त्याला हे कळालं होतं, एक युगामध्ये देवाचा पुत्र या जगात येणार आहे. तो देवाचा पुत्र असताना
तो सगळ्यांची विटंबना स्वतःवर घेणार आहे, सगळ्यांचे दोष स्वतःवर घेणार आहे, अख्ख्या जगाचं पाप स्वतःवर घेणार आहे. मी फक्त मिस्राचं धन नाही सोडू शकत. 80,000 टन सोन्याला मोशेने लात मारली आणि म्हटला, इस सोने से अधिक मुझे मसीह के लिए निंदित होना अधिक प्रिय लगता है. हालेलुया. हे रहस्य आहे, पण हे रहस्य उघडायला थोडा टाईम द्या मला. तो येशू ख्रिस्तच त्याला भेटायचा याचा मी पुख्ता सबूत देणार आहे, परफेक्ट अकॉर्डिंग टू वर्ड ऑफ गॉड, की येशूच त्याला भेटायला येत होता. येशूचे जे कार्य जुन्या करारामध्ये आहे ना, जर तुम्ही अभ्यास केला तर येशूचं कार्य हगारपासून सुरू होतं. पण काल आज युगानुयुग तो सारखा आहे. जो मोशेच्या काळातही होता तो आमच्या काळातही आहे, तो पुढच्या काळातही असणार. हालेलुया. तर थोडंसं एक 2 लोकांचे एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. उत्पत्ती 48:16 पहिले वाचा, नीट ऐका. ज्या दूताने मला सर्व संकटातून राखलं, मुलांचं अभिष्ट म्हणजे त्यांचं कल्याण करो, माझे नाव व माझे पूर्वज अब्राम व इसाक यांचे नाव हे चालवत. हालेलुया. दूत आशीष देऊ शकतो का? वास्तविक याकोबाला देवाचं दर्शन झालं, पण तुम्हाला सांगतो मानोहा पण कन्फ्यूज होता. सॅमसनचा वडील मानोहाला कळत नव्हतं की देव होता का देवदूत होता. परंतु मला सांगू द्या, नव्या करारामध्ये देवाने हे सर्व कन्फ्युजन दूर केलं आणि स्पष्ट सांगितलं की या जगावर मी एवढी प्रीती केलेली आहे की मी या जगामध्ये दूत नाही तर माझा पुत्र पाठवलेला आहे. हालेलुया. नव्या करारामध्ये कन्फ्युजन दूर झाले. जुन्या करारामध्ये तुम्हाला काही ठिकाणामध्ये वाचता वाचता देवदूत दिसल, वाचता वाचता देव दिसल, ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता हगार ज्या वेळेला पळून चालली होती, थोडं नॉलेज म्हणून घ्या. हगार ज्या वेळेला साराच्या जाचेने पळून चालली होती, त्यावेळेला तिला अरण्यामध्ये ज्या दूताने दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर तो दूत तिच्याशी काय बोलला, थोडंसं त्याविषयी आपण मनन चिंतन करूया. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धननीकडे परत जा, तू आपल्या मालकीकडे म्हणजे साराकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. थांबूया. दूत संतती वाढवण्याची ताकद आहे का त्याच्यात? एंजलला ती पॉवर आहे का की एखाद्याची संतती वाढवीनच वाढवीन आशीर्वाद द्यायचा? जुन्या करारातल्या कामगिरीमध्ये तो आशीर्वाद देणारा दूत बनून आला, पण नव्या करारामध्ये तो उद्धार देणारा देवाचा पुत्र बनून आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा पुढं. वाढवीनच वाढवीन, एवढे की तिची गिनती करता येणार नाही. त्याची गिनती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस. परमेश्वराचा दूत म्हणतो, आणि तू गर्भवती आहे, तुला मुलगा होईल, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इस्माईल ठेव, त्याचे नाव इस्माईल ठेव, कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे, पित्याने तुझा आक्रोश ऐकला आहे, म्हणून पुत्र तुला आशीर्वाद द्यायला आलेला आहे. आमेन. हालेलुया. पुढे. तो रान गाढवासारखा मनुष्य होईल, त्याच्या हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याचवर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंदाच्या देखत पूर्वेस वस्ती करील. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आता येल रोई, तू पाहणारा देव असे ठेविले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी काहीही ठिकाणी मागून पाहिले काय? यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाई, मला पाहणाऱ्या जिवंताची विहीर असे पडले. सवाल काय येतो या ठिकाणामध्ये? वास्तविक बोलताना दूत आहे, पण ज्यावेळेस तिला दर्शन झालं, तिला आशीर्वाद मिळाले, तर तिथं ती काय म्हणत आहे? मला पाहणारा देव. एल्रोई. एल्रोई. दूत एल्रोई होऊ शकतो का? दूत एलशदाय होऊ शकतो का? दूत जेहोवा होऊ शकतो का? परंतु देवाने जे रोल दिलेले आहेत,
अब्रामाच्या काय गोष्टी आहेत आणि मोशेचं मी तुम्हाला क्लिअर कट उत्तर देणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये, की जो मोशेला येऊन भेटत होता, ज्याने मोशेला 10 आज्ञा दिले, जो मोशेला मार्गदर्शन करत होता, तो अकॉर्डिंग टू वर्ड येशूच होता, याचा परफेक्ट उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून इब्री 11:27 तो मोशे म्हणतो, ख्रिस्त प्रित्यर्थ विटंबना सोसणं मला मिस्राच्या 80,000 टन सोन्यापेक्षा पसंत आहे. मला जगातल्या मान सन्मानापेक्षा मी ख्रिस्ती आहे याबद्दल निंदा सोसणं मला प्रिय आहे. मला बाटलेला म्हटलं तरी हरकत नाही, कणवट म्हटलं तरी हरकत नाही. या जगाच्या मान सन्मानापेक्षा मी ख्रिस्ती आहे. हे जग माझी विटंबना करत आहे, जगाच्या मान सन्मानापेक्षा मला ही विटंबना पसंत आहे. ही तोच व्यक्ती बोलू शकतो जो धीराने अदृश्य देवाला पाहत असता मिसर सोडून सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.